पैशाचे मोल. एका गावात एक सराफ राहत होता. सोन्या चांदीच्या विक्री बरोबर तो सावकारीचाही व्यवसाय करी. एक दिवस त्याच्याकडून थोडी रक्कम कर्जाऊ घ्यावी म्हणून रामभाऊ सराफाच्या पेढीवर आले. त्यांना बघून सराफाने विचारलं, रामभाऊ, माझं एक काम कराल? वा, हे काय विचारणं झालं, जरूर सांगा, रामभाऊ उत्तरले. सराफाने आपल्या थैलीतून 1 रुपया काढला व तो रामभाऊंना देत म्हणाला, हे पैसे घ्या व मंडईतून भाजी आणा. रामभाऊंनी रुपया व पिशवी घेतली आणि भाजी आणायला निघाले. तोच सराफाने त्यांना हाक मारली. रामभाऊ मागे वळले आणि म्हणाले, काय? हे पहा, 4 ठिकाणी चौकशी करून मग भाजी घ्या, ठीक आहे. भाजी चांगली, ताजी व हिरवीगार आणा. त्यावर होकारार्थी मान हलवून रामभाऊ निघाले. तोच सराफाने पुन्हा बजावले, भाजी नीटपणे वजन करून आणा. अवश्य म्हणून रामभाऊ घाईने तिथून बाहेर पडले. रस्त्यावरून जाता जाता रामभाऊंच्या मनात विचार आला की जो मनुष्य 1 रुपयासाठी एवढी झिकझिक करतोय, तो कर्ज काय देणार? त्यांनी मंडईतून भाजी खरेदी केली आणि ते पुन्हा सराफाच्या दुकानी गेले. भाजीची थैली सराफापुढे ठेवून त्यांनी विचारलं, शेठ, तुम्ही मला भाजी आणायला सांगून केवळ 1 रुपया दिलात, पण त्याच्यासाठी मला 3दा सूचना दिल्या, असे का बरे? रामभाऊ, त्याच रुपयात ताजी व चांगली भाजी मिळू शकते, तर मग शिळी कमी वजनाची भाजी का घ्यायची, सांगा ना. रुपया 1च असला तरी त्याचं योग्य ते मूल्य वसूल व्हायला हवं, कारण रुपया मिळवायला खूप मेहनत पडते, सराफ उत्तरला. रामभाऊंना पैशाचं मोल कळून आलं.